इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 लेक्चर नंबर 32 समरूपता. आता याच्यामध्ये कालच्या तासाला आपण काय बघितलेलं होतं तर समरूपतेच्या कसोट्या, त्याच्यावर आता आधारित उदाहरणं आपण मला वाटतं 1.3 अभ्यास सगळा सोडवला त्याच्यावरचा. न सुटलेली उदाहरणं किंवा शंका कालच्या तासाला झालेल्या होत्या. आता याच्यातला शेवटचा भाग आपण बघतो या प्रकरणातला. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल्स. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय असतं? दोन त्रिकोण समरूप म्हणजे आपल्याला काय माहिती? समरूप याचा अर्थ काय हो? संगत बाजू कशा असतात? प्रमाणात. आणि संगत कोण त्याचे? एकरूप. कळते का? दोन त्रिकोण समरूप याचा अर्थ संगत बाजू प्रमाणात, साइड्स आर इन प्रपोर्शन अँड इट्स अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. लक्षात आलं? म्हणजे दोन त्रिकोण समरूप म्हणलं की संगत बाजू प्रमाणात, संगत कोण एकरूप. हे डोळ्यापुढे असलं पाहिजे आमच्या. क्रम कसा असायचा काल सांगितलेलं होतं, क्रम कसा लक्षात ठेवायचा तो. आता दोन त्रिकोण समरूप असले तर त्याच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे आता इथून पुढेच मी मांडतो जागा कमी असल्यामुळं. विधान कसं असते बघा, परीक्षेला हे प्रमेय पण विचारलं जातं 3 मार्कासाठी, किंवा ॲक्टिव्हिटी बेसवर सुद्धा कृती पूर्ण करा याच्यासाठी सुद्धा विचारलं जाऊ शकतं. समरूप त्रिकोणाच्या दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं. बघा विधान काय असते, सिद्ध करा असं म्हटलेलं असतं पुढं. दोन समरूप त्रिकोण, इथं विधान असं असते, दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं, सिद्ध करा. किंवा इंग्रजीमध्येच असं असेल हे, when two triangles are similar, the ratio of areas of those triangle are equal to ratio of the square of their corresponding sides. कायच अवघड नाही प्रमेय, अगदी सोपं आहे. लक्ष द्या इकडं. थेरम काय असणार आहे, प्रमेय काय असणार आहे, विधान लक्षात आलं तुमच्या. वाक्य सगळं दिलेलं असते. आता त्यानुसार आपल्याला प्रमेय म्हटलं की काय काय आलं, आकृती पहिल्यांदा आली, पक्ष, साध्य, रचना आणि चिंतता, या सगळ्या बाबी आल्या. ठीक आहे. आता पहिल्यांदा याचा आकृती काढूया. काय आकृती काढायची हो? तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, समरूप त्रिकोण म्हणजे त्रिकोण किती भाग काढले पाहिजेत? 2. कसले पाहिजेत ते? समरूप. समरूप याचा अर्थ तंतोतंत सारखे काढायचे का? नाही, दिसायला एकसारखी काढायची. एक मोठा काढायचा, एक लहान काढायचा. बरोबर आहे. मग कसं येणार आहे बघा, समजा हा अशा पद्धतीचा एक काढला, दुसरा अशा पद्धतीचा काढला. आहेत का दिसायला सारखे? याला नाव दिलं ABC, याला नाव दिलं PQR. आता समरूप त्रिकोण म्हणजे काय? त्रिकोणामध्ये काय काय पाहिजे? पाय आणि उंची पाहिजेच. उंची अजून काढलेली नाही. उंची कशी काढायची माहिती आहे आपल्याला? इथून इथं परपेंडिक्युलर टाकणार, याला नाव देणार आम्ही काय? AD. नंतर इथून खाली परपेंडिक्युलर टाकणार, PQRS, याला नाव दिलं S. बघा आकृती कशी काढली. दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, दोन त्रिकोण समरूप काढले. आता पक्ष म्हणजे काय हो? गिवन म्हणतो आम्ही त्याला. काय काय दिसतंय आम्हाला याच्यामध्ये? दोन त्रिकोण हे समरूप आहेत, बरोबर का नाही? त्रिकोण बघा, पक्ष किती सोपा आहे बघा. त्रिकोण ABC, सिमिलर ट्रायंगल PQR, हे दोन त्रिकोण समरूप आहेत. आणि काय याच्यामध्ये दिसतंय आम्हाला? AD परपेंडिक्युलर BC आणि PS परपेंडिक्युलर QR. रेख AD परपेंडिक्युलर BC आणि रेख PS परपेंडिक्युलर QR. झाला त्याचा पक्ष. ठीक आहे.
पुढं साध्य, टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचं आहे मला? बघा काय म्हणते बघा, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, नाही का. इथून पुढचा भाग काय येणार आहे? साध्यामध्ये येणार आहे. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. मग ते गुणोत्तर कसं मांडणार आम्ही? एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, समरूप त्रिकोण हे दोन आहेत, ह्याच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर रेशो घेतला आम्ही. काय असतं? संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं. त्रिकोणाला बाजू 3, मग समजा AB चा वर्ग भागिले, AB ला संगत बाजू कोणती? PQ चा वर्ग, किंवा BC चा वर्ग भागिले QR चा, किंवा AC चा वर्ग भागिले PR चा वर्ग. कळलं का? बघा साध्य काय अवघड आहे का याच्यामध्ये? 1.5 मार्क इथपर्यंत तुम्हाला मिळणार आहे. आकृती काढली, याला अर्ध, याला अर्ध, याला अर्ध, काहीच अवघड नाही. आता सिद्धता. आता सिद्धता काय आहे त्या बघूया. आता आपल्याला हे सिद्ध करायचं, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता त्याच्यासाठी पहिल्यांदा काय काय लागणार बघा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर. काय हो? या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं? दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या पहिल्यांदा झाले, पहिल्या तासाला आपल्याला काय असतं? दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि उंची याच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं. आणि मग त्याच्यातनं पुढं मग समान पायाच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर संगत उंचीच्या गुणोत्तर एवढं, आणि समान उंचीच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर संगत पायाच्या गुणोत्तर एवढं. बरं का नाही? सेम बेस सेम हाईट आपण म्हणत होतो. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पुन्हा एकदा बघा काय म्हणतोय मी. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं? पाया आणि उंची याच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं. कारण त्रिकोणाच्या क्षेत्रफळ सूत्र काय? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. या त्रिकोणाच्या बाबतीत काय येईल? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. बेस काय आहे? BC. हाईट काय आहे? AD. ह्या त्रिकोणाचा पाया काय येणार आहे? सूत्र काय येणार आहे? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, 1/2 गुणिले QR गुणिले PS. 1/2 ला 1/2 जातील का नाही? म्हणजेच काय आलं गुणोत्तर? पहिलं विधान झाले आपली पाया गुणिले उंची. पाया कुठला आहे पहिला याचा? BC गुणिले AD डिवायडेड बाय QR गुणिले PS बरोबर. पुढं आता त्रिकोण ABD व त्रिकोण PQS मध्ये बघा काय म्हणतोय मी. ABD आणि त्रिकोण PQS मध्ये काय काय एकरूप आहे व्हायच्यात? या दोन त्रिकोणांच्या मध्ये काय काय एकरूप आहे? हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आम्हाला बरं का. AD एकरूप PS. मग काय हे दोन ABD आणि PQS हे दोन त्रिकोण आम्हाला समरूप दाखवायचे. समरूप दाखवायचे असले तर कुठली कसोटी? बाजूंची माप दिलेली नाहीत, मग कुठली कसोटी वापरतो आपण? कोको कसोटी. दोन कोण एकरूप पाहिजेत का नाही? मग ABDच्या कुठल्या कोणाबरोबर PQSचा कुठला कोण आहे एकरूप? बोला. ABDचा कुठला कोण बरोबर PQSचा कुठला कोण एकरूप? D कोण बरोबर आहे. D ला एकरूप कोणता? येस. का? कटकोन आहे बरोबर का नाही? ADB D या कोणाला हा कोण एकरूप आहे का नाही? प्रत्येकी 90 अंश. त्याच्या अगोदर मला असं सांगा की त्रिकोण ABC एक समरूप त्रिकोण PQR इथं म्हटले आपण पक्षामध्ये दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणजे त्याचे संगत कोण काय असतात?
काय असतात एकरूप असतात का नाही अगोदरच झालं का नाही विधान फार तर आणखी एक वेळा मांडूया इथं जे तुमच्या लक्षात येईल परंतु काय हो ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल PQR आता हे दोन त्रिकोण एकरूप आहेत मग मला सांगा कुठल्या कोणाबरोबर कुठला कोण एकरूप असेल ए ला पी अँगल ए एकरूप अँगल पी आणि बोला बी ला क्यू अँगल बी एकरूप अँगल क्यू आणि काय हो अँगल सी एकरूप अँगल आर हे तरी मान्य आता लक्षात येते का आता त्रिकोण एबीडी व त्रिकोण PQS मध्ये बोला एबीडी आणि PQS मध्ये काय काय एकरूप आहे आता सांगा कुठला अँगल डी एकरूप अँगल एस डी म्हणण्याऐवजी काय म्हटलं पाहिजे डी म्हणजे हा पण होतो ना हा पण होतोय का नाही नेमकं नाव सांगता येत नाही मला म्हणजे काय म्हटलं पाहिजे अँगल एडीबी एकरूप अँगल काय हो पीएस क्यू ह्या त्रिकोणात बघतोय मी इकडे नाही जात PSR मध्ये नाही जात आम्ही PQS मध्ये जातोय अँगल PSR अँगल PSQ बरोबर आहे प्रत्येकी काय हो 90 अंश एकच कोण एकरूप दाखवला आम्ही अजून एक दाखवायला पाहिजे ना दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी बोला अजून कुठला कोण एकरूप आहे एडीसी त्याचं काही काम आहे का आपल्याला मग काय संबंध आला त्याचा हा कोण आणि हा कोण एकरूप दाखवला प्रत्येकी 90 डिग्री आता बोला कुठला कोण कुठल्या कोणावर एकरूप आहे अजून किती सोपं आहे वर सगळं दिले हा बी ला क्यू दिले का नाही इथं अँगल बी एकरूप अँगल क्यू बरोबर आहे का आता ते काय 3 अक्षर नाव घ्यायचं काम आहे का नाही काय घ्यायचं काम अँगल बी एकरूप अँगल क्यू बरोबर आहे काय कारण याला इथं आपण म्हटलेलं आहे बरोबर आहे का नाही म्हणून मग मला सांगा हे दोन त्रिकोण समरूप असतील का याचा ट्रायंगल एबीडी सिमिलर ट्रायंगल PQS आता बघा नावाबरोबर आहेत का डी ला कुठला कोण आला यस म्हणजे यस नाव कुठं आलं पाहिजे इथं डी नाव शेवटी आहे म्हणजे इथं कुठं आलं पाहिजे डी नाव शेवटला बी ला कुठला कोण आला क्यू बी कुठं नाव आहे मध्ये म्हणजे इथं नाव काय पाहिजे क्यू कसं पण लिहून नाही चालणार एबीडी लिहिलं तर PQS च लिहावं लागेल PSQ नाही चालणार इथं काय करण्याला कोको कसोटी हे दोन त्रिकोण समरूप आहेत याचा अर्थ काय हो सांगा रेशोचा कसा येणार आहे AB भागिले PQ बरोबर संगत बाजूंची गुणोत्तर आली बरोबर आहे आता पुढं मांडायचं इथं वर टाकू का वर इथं मांडतो इथं नाही अर्ध नको तुमच्या लक्षात येणार नाही पुन्हा आणि ते ठीक आहे बघा हे दोन त्रिकोण आले आता पुढे जाऊन बघा ह्याला विधान एक परत एकदा म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर काय हो BC गुणिले AD हे मी असं म्हणतो BC भागिले QR गुणिले AD भागिले PS असं लिहिलं तरी चालू शकते वेगवेगळं बरोबर आहे का आता AD भागिले PS म्हणजेच काय हो AB भागिले PQ किंवा BD भागिले QS बरोबर आहे का AD भागिले PS म्हणजेच काय येणार आहे AD भागिले PS बरोबर AB भागिले PS बरोबर AB भागिले PQ बरोबर BC भागिले QR गुणिले AD भागिले PS म्हणजेच काय AB भागिले PQ असं पण म्हणता येईल आम्हाला
बरोबर काय एडी भागिले पी एस याच्याबद्दल काय म्हटलं आम्ही ए बी भागिले पी क्यू हे आलं याच्याबरोबर. पुढं जाऊन नाही थांबा की आता असं म्हणायला पाहिजे परंतु काय ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर बरोबर आहे का. ए बी सी सिमिलर पी क्यू आर कुठे म्हटलं आपण पक्षामध्ये बरोबर का. ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर वेगळं विधान द्यायचं नको. आता याच्यावर रेशो सांगा काय लो. हे दोन त्रिकोण समरूप आहेत गुणोत्तर कसं येईल काय येणार आहे ए बी भागिले पी क्यू बरोबर भागिले पी आर बरोबर आहे का. इथं राहू द्या बीसी भागिले क्यू आर म्हणजेच काय ए बी भागिले पी क्यू बरोबर आहे का नाही. हे पण म्हणता येते आम्हाला. आता हे विधान आणि हे विधान या दोन्हीच्या वरनं काय सांगता येईल बघा बरं आपल्याला. म्हणून शेवटचे विधान मी लिहितो एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर बीसी भागिले क्यू आर. बीसी भागिले क्यू आर म्हणजेच काय ए बी भागिले पी क्यू ए बी भागिले पी क्यू गुणिले एडी भागिले पी एस नाही का इथं एडी भागिले पी एस. एडी भागिले पी एस म्हणजेच काय हो ए बी भागिले पी क्यू बरोबर आहे का. ए बी भागिले पी बरोबर. आता अंशांचा गुणाकार करा ए बी गुणिले ए बी ए बी गुणिले ए बी ए बीचा वर्ग ए बीचा वर्ग भागिले पी क्यू गुणिले पी क्यू पी क्यूचा वर्ग. बघा हे सिद्ध करायचं होतं का आपल्याला. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर ए बीचा वर्ग भागिले पी क्यूचा ए बीचा वर्ग भागिले पी क्यूचा वर्ग. आलं का. हे पण सिद्ध करता येतं बरं का. हे पण काय अवघड नाही आहे असंच मांडलं. ह्याच्या बरोबरची बाजू तरी पण सिद्ध करता येतं. एक जरी सिद्धता दिली तरी पुरेसं आहे. काय काय केलं कळलं का. पक्ष लिहिला साध्य लिहिलं आणि सिद्धतेमध्ये रचना नाही आला. सिद्धतेमध्ये काय केलं पहिल्यांदा या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर मांडलं. पुन्हा हे दोन त्रिकोण समरूप आहेत हे पक्षामध्येच आहे त्यामुळे संगत कोण एकरूप आहे. इथंच बाजू पण एकरूप मांडता येतील बरं का आपल्याला खाली लागलीच म्हणजे ही पायरी इथं मांडता येईल आम्हाला. आणि मग हा त्रिकोण एवढाच घेतला आणि हा त्रिकोण घेतला. हे दोन त्रिकोण कोको कसोडीनुसार काय आले समरूप बरोबर का. कोको कसोडीनुसार समरूप आली. इथं लिहिले बघा कोको कसोटी. मग याच्या बाबतीमध्ये गुणोत्तर हे मांडता येते आम्हाला. म्हणजेच मग काय येणार आहे. आता पुन्हा पहिल्यावर गेलो आम्ही. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर पाया गुणिले उंची संगत पाया गुणिले मग उंची त्याची. मग याच्यावर आम्हाला काय सांगता येते एडी भागिले पी एस. एडी भागिले पी एस म्हणजेच ए बी भागिले पी क्यू म्हणजे ते इथं मांडलं ए बी भागिले पी क्यू. बी सी भागिले क्यू आर. बी सी भागिले क्यू आर म्हणजेच काय ए बी भागिले पी क्यू झालं सिद्ध. हे विधान साध्यच आमचं लक्षात आलं. याचाच अर्थ दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. When two triangles are similar, the ratio of areas of those triangle is equal to the ratio of square of their corresponding sides. परीक्षा 3 मार्काला हे प्रमेय असतं. 3 किंवा 4 मार्काला विचारलं जाऊ शकतो. ठीक आहे. लिहून काढा नंतर हे पुस्तकातलं बघून तुम्ही आणि त्याच्यावर आधारित आता उदाहरण फक्त 1-2 लिहूया. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर 16. एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 25. तर AB भागिले PQ ची किंमत काढा. 2 मार्काला प्रश्न असतो. लक्ष इकडे दे.
दोन त्रिकोण समरूप आहेत, आकृती दिलेली नाही, आकृती काढायची काही गरज नाही, फक्त आपल्याला एवढं विधान दिलं पुरेसं आहे. याचा एरिया दिलाय, हा पण एरिया दिलाय, बरोबर का नाही. परीक्षेला हमखास प्रश्न असतो. आता एरिया दिल्यावर काय करायचं, आपल्याला माहिती आहे की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर. सांगा बरोबर काय म्हणता येईल, कसं विधान लिहिता येईल आता, बघायच्या सारखंच की. हां कसं, ए बी आपण प्रमेय काय बघितलं, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, हे गुणोत्तर वाढलं. हे काय असतं, संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर आहे. आता दोन्ही विधान लक्षात ठेवायचे. समरूप त्रिकोणाचं क्षेत्रफळ पाय आणि उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे, आणि पुढे काय आलं आता, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर आहे. मग काय येणार आहे, हा बरोबर आहे, काय बोला की चुकू द्या, बरोबर आहे. ए बी चा वर्ग भागिले पी क्यू चा वर्ग किंवा काय बीसी चा वर्ग भागिले क्यू आर चा वर्ग किंवा बरोबर. आता लक्षात आलं तुमच्या, काय करायचं लिहायचं हे कळलं पाहिजे आम्हाला. हे तिन्ही मांडले आम्ही, त्यातलं दिलंय कुठलं हे नंतर बघू. आता मांडूया बघा. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी किती आहे 16 भागिले एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यू आर किती आहे 25 बरोबर. ए बी भागिले पी क्यू काढायचं आहे आम्हाला, म्हणजे ह्याचं काही काम नाही, या पुढच्या रेशोचं एवढंच दिले. ए बी चा वर्ग भागिले पी क्यू चा वर्ग. आता आम्हाला काय करायचंय, ए बी भागिले पी क्यू काय घेणार हो, काय घ्यायला पाहिजे आम्हाला, फक्त ए बी भागिले पी क्यू काढायचं आहे. बोला की, हे वर्ग आहे, तो वर्ग, हा वर्ग आहे, हा वर्ग आहे, म्हणजे काय काय घ्यावं लागतं आम्हाला, वर्गमूळ. टेक रूट्स. वर्गमूळ असला की वर्ग करायचा, वर्ग असला की वर्गमूळ घ्यायचं, घनमूळ असलं की घन करायचा, आणि घन असला की घनमूळ घ्यायचं. हे लक्षात ठेवायचं आहे. नवीला पण झालंय, म्हणजे इथं काय घेणार, वर्गमुळे घेऊन टेक रूट्स असं म्हणणार आहे. याचं वर्गमूळ काय ए बी भागिले याचं वर्गमूळ पी क्यू बरोबर. याचं वर्गमूळ किती भागिले ह्याचं किती, काय येणार आहे रेशो त्याचा, ए बी भागिले पी क्यू ची किंमत किती आली 4/5. 2 मार्काला प्रश्न असतो, आहे का अवघड नाही. फक्त काय मांडायचं, फक्त एकच विधान लक्षात ठेवायचं. 2 विधानं सांगितली मी आता. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाय आणि उंची यांच्या गुणाकार एवढं, आणि समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्याच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या. बाजूंचा क्रम घेताना इथं कसं तुम्ही सांगितलं, ए बी चा वर्ग भागिले पी क्यू चा वर्ग असं सांगू चालेल का आता, ए बी चा वर्ग भागिले क्यू आर चा वर्ग. संगत बाजू आल्या का त्या, म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे आमच्या बरोबर. ठीक आहे, अजून एखादं उदाहरण घेऊया. 2 समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंचं गुणोत्तर 2/5. लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ 64 सेमी, तर मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती. आपण 2 मार्काला प्रश्न असतो, लक्ष द्या इकडे. आता बघा कसं सोडवायचं. हे 2 समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंचं गुणोत्तर. नावं दिले का त्रिकोणांची, नाही दिली. कोणते 2 त्रिकोण आहेत माहित नाही, पण पुढे काय दिले, लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ संगत बाजूंचं गुणोत्तर 2/5 आहे. म्हणजे संगत बाजू, एक बाजू 2 घेतली तर दुसरी किती आहे 5, त्याच्या पट्टीत आहे बरोबर की नाही. संगत बाजू त्याच्या पट्टीत आहे. कितवी पट हो, 2 ची कितवी पट 5 येते. 2 ची किती पट केल्यावर 5 येते बरोबर आहे. हा किती 2.5 पट बरोबर, 2.5 दोन्ही 5 लक्षात येते का. म्हणजे आहे हे, म्हणजे एका त्रिकोणाची बाजू 2 असली तर दुसऱ्या त्रिकोणाची बाजू किती आहे त्याची 5 आहे. संगत बाजू कळल्या. आता लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ 64 आहे,
म्हणजे लहान त्रिकोणाची बाजू किती असली पाहिजे? लहान त्रिकोणाची बाजू किती पाहिजे? 2. मग मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मोठ्या त्रिकोणाची बाजू किती आहे? 5 आहे. आता ते दोन त्रिकोण मोठा त्रिकोण असं म्हणूया, मोठा त्रिकोण ABC व लहान त्रिकोण काय म्हणूया? PQR मानू. बघा आता गुणोत्तर कसं आहे? 2:5 म्हणजे काय? हा कुठला आहे? ही कुठल्या त्रिकोणाची बाजू आहे? लहान. ही कुठल्या त्रिकोणाची बाजू? मोठ्या. म्हणजे वर अंशाला कुठला त्रिकोण आला पाहिजे आता? लहान. मग लहान त्रिकोण कुठला घेतलाय मी? PQR. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल PQR डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल कुठला? ABC बरोबर गुणोत्तर दिले. बरोबर आहे का नाही? आता याच्या बरोबर काय लिहावं लागेल आम्हाला? नाही, ह्याच्याबरोबर काय मांडावं लागेल आता? दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढंच चालेल की. आता वर्गांच्या गुणोत्तर म्हणजे काय? PQ चा वर्ग भागिले AB चा वर्ग. आता सांगा मला काय काय दिले याच्यामध्ये? लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिले. लहान त्रिकोण कोणता? हा. म्हणजे इथं लिहावं लागेल एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर किती? 64. ह्या बाजू दिलेत. सांगा काय लिहिता येईल? PQ आणि AB बाजू मांडल्या 2/5. पण PQ बाजू किती बघ आता? 2 आणि AB बाजू किती? 5. म्हणजे काय येणार आहे? PQR चं क्षेत्रफळ 64 भागिले एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर PQ बाजू किती आहे? 2 भागिले AB बाजू 5. आणि ह्याचा काय केला पाहिजे आता? बरोबर ना? येते का लक्षात? पुढे जाऊन काय होईल आता? आम्हाला हा त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. वर्गमूळ घ्यावं लागेल नाही का? वर्गमूळ घ्यावं लागेल. हा वर्ग केला पाहिजे. वर्गमूळ घेऊन काय उपयोग आहे का? नाही, आम्हाला याचा एरिया काढायचा आहे. मग काय येणार? इकडे लिहितो 64 भागिले एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर 2 चा वर्ग 4 भागिले 5 चा वर्ग 25. गुणोत्तराबरोबर गुणोत्तर तिरकस गुणाकार काय येणार आहे? याला गुणिले हे एरिया ऑफ ट्रायंगल ABC गुणिले 4 बरोबर 64 गुणिले 25. एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर 4 इकडे गुणिले इकडे गेल्यावर भागिले 4 एक्के 4 4 एक्के 4 4 सक्क 25 बरोबर 16 पंचे 80 8 हात 40 16 दुनी 32 आणि 8 40 चौरस सेमी. काय विचारलंय आम्हाला? मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती? म्हणून मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ 400 सेंटीमीटर. कळलं? 2-2 किंवा 3-3 मार्काला उदाहरणे या पद्धतीची विचारली जाऊ शकतात. मला विचारण्यासारखं बघा. प्रमेयावरची फक्त सोडवायची नाही, बाकीची नाही. हा एक प्रश्न विचारला जातो परीक्षेला 3 मार्काला. सांगा कसं येणार आहे? दोन समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे 225 सेंटीमीटर स्क्वेअर आणि 81 सेमी स्क्वेअर आहेत. लहान त्रिकोणाची बाजू 4 आहे. त्रिकोणाची बाजू 12 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाची बाजू किती? काय काय घ्यावं लागेल? ते त्रिकोण मानावे लागतील.
त्याशिवाय कसं लिहिता येईल आम्हाला? असं नाही म्हणता येणार मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ, असं नाही. मोठा त्रिकोण आता अगोदर कुठलं दिलं बघा बरं, लहान त्रिकोणाची बाजू दिली आहे, बरोबर आहे का? म्हणजे अंशाला काय येऊया, लहान त्रिकोण येऊया, छेदाला मोठा त्रिकोण. म्हणजे लहान त्रिकोण काय करूया अगोदर, लहान त्रिकोण कोणता घेऊया, ABC, व मोठा त्रिकोण PQR मानू. मग दोन समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे आहेत, हे कुठल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ असेल, मोठ्या का लहान? मोठ्या. मोठा कुठला म्हटलाय, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 225 सेमी स्क्वेअर, आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर किती हो, 81 सेंटीमीटर स्क्वेअर. आता सांगा काय येणार आहे रेशो, कुठलं गुणोत्तर मांडतोय आपण, कुठलंही मांडा कसंही. एरिया ऑफ ट्रायंगल आहे PQR भागिले एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर काय, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर PQ चा वर्ग छेद AB चा वर्ग, किंवा QR चा वर्ग भागिले BC वर, काय पण चाललं असतं, एक कुठलं तरी लिहायचं बघ. ठीक आहे, मांडूया आता. PQR किती आहे, 225 भागिले ABC किती आहे, 64 बरोबर PQ कुठली, लहान त्रिकोणाची बाजू. लहान त्रिकोण कोणता आहे, ABC, म्हणजे इथं बाजू किती येणार आहे, हा 81 आहे का, 64 नाही. ह्या दोन्हीतलं काय लिहायचं, 12 मोठं लिहायचं, लहान लिहायचं. पण लहान कुठं आहे, इथं आहे छेदाला, म्हणजे इथं लहान लिहायला पाहिजे. 12चा वर्ग आणि इथं काय येणार आहे, PQ चा वर्ग, बरोबर का? आता काय करायचं सांगा, 12चा वर्ग करावा लागेल. त्याच्यापेक्षा काय वर्गमुळे घेतली तर सगळ्याची चालेल का, वर्गमुळे घेऊ, टेक रूट्स. हे कशाचा वर्ग, हा कशाचा वर्ग आहे, 15 भागिले हा कशाचा वर्ग आहे, 9 बरोबर, हा कशाचा वर्ग आहे, PQ भागिले हा कशाचा वर्ग आहे, 12चा, म्हणजे 12, त्याचं वर्ग म्हणून 12. आता गुणोत्तर तिरकस गुणाकार, PQ गुणिले 9 बरोबर 15 गुणिले 12. PQ बरोबर 9 गुणिले इकडे गेल्यावर भागिले 15 गुणिले 12 भागिले 3 त्रिक 9 3 चौक 12, 3 एके 3 3 5 15. PQ बरोबर 5 चौक 20 सेमी. म्हणून मोठ्या त्रिकोणाची बाजू 20 सेमी. लक्षात आलं? येथील का उदाहरण सोडवता. याप्रमाणे हे प्रकरण सगळं संपलेलं आहे. याच्यावरचा अभ्यास सराव संच 1.4 आणि संकीर्ण प्रश्न संग्रह 1 फक्त कॅन्सल केलेले तेवढी 8व 9व 10व एवढी सोडून बाकीची सगळी सुटली पाहिजेत. अवघड असं हां संकीर्ण मधलं फक्त 1.4 मधली सगळी सोडवायची. संकीर्ण मधलं 8व 9व आणि 10व नाही सोडवायचं. कोण दुभाजकावरच आहे 8व पण नाही. ठीक आहे कर बरं.